मी सुवर्णा. आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. माझ्या मागे खूप सुंदर असा समुद्र आहे. मी आज आलेले आहे श्रीवर्धन बीचकडे. आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की आजच्या ह्या एपिसोडमध्ये तुम्हाला सकाळच्या नाश्त्यापासून राहण्याची सोय आणि जेवणाची उत्तम सोय श्रीवर्धनमध्ये कुठे आहे ते मी तुम्हाला सगळं एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग निघायचं बीचच्या प्रवासाला. बीचच्या प्रवासाचा सर्वात पहिला प्रश्न असतो ते म्हणजे डिस्टन्स किती आहे. तर साधारण पुणे ते श्रीवर्धन हे डिस्टन्स आहे 4 ते 5 तासाचे. पण ही वेळ आपली वाढू शकते, कारण पुण्याहून 1.5 तासाच्या अंतरावरती येते ते सुंदर ताम्हिणी घाट आणि तिथे थांबण्याचा मोह आणि चहा नाश्ता करण्याचा मोह तर आपल्याला आवरताच येत नाही. व्हिडिओमध्ये आत्ता तुम्ही श्रीवर्धनच्या जवळचे हे शूट पाहत आहात आणि हा रस्ता खूप टकाटक आहे, म्हणजे रस्त्यामध्ये कुठेही खड्डे किंवा अडचणी नाहीयेत. तुम्ही सलग 4 ते 5 तासामध्ये नॉनस्टॉप जर जात असाल तर श्रीवर्धनमध्ये पोहोचू शकता. श्रीवर्धन हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण असून कोकण किनारपट्टीवरील एक मुख्य शहर आहे. दिघी बंदर श्रीवर्धन तालुक्यात आहे आणि कोकणातील 7 महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की ह्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. चला तर मग आता निघूया तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. कोकणातील श्रीवर्धन या ठिकाणचा बीच कसा आहे यावर माझे प्रामाणिक मत आहे की श्रीवर्धनचा बीच 70% स्वच्छ आहे. इथे तुम्ही वॉटर स्पोर्ट्ससाठी बरेच ऑप्शन सिलेक्ट करू शकता, ज्याचा एक सविस्तर व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर केलेला आहे. श्रीवर्धन बीच वरती सोमजाई वॉटर पार्कने आपल्याला बरेच ऑफर सुद्धा दिलेले आहेत. त्याचे डिटेल्स मी माझ्या त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत. या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. बीचच्या वॉटर स्पोर्ट्स व्यतिरिक्त इथे तुम्ही एन्जॉय करू शकता घोडा रेसिंग बाईक आणि ह्या व्यतिरिक्त आहे इथे उंटाची एक सुंदर सफारी. श्रीवर्धनच्या बीचचे वेगळेपण हेच आहे की इथे केलेला आहे 1.5 ते 2 किलोमीटरचा सलग वॉकिंग ट्रॅक, ज्यावरती सेल्फीचे बरेच पॉइंट त्यांनी क्रिएट केलेले आहेत आणि ते दिसायला अतिशय सुंदर आणि जबरदस्त आहेत. बीचला लागूनच हे जरा उंच कठडे केल्यामुळे संध्याकाळचा इथे सनसेट बघण्याची मजा खूपच वेगळी आहे. संध्याकाळी तर ह्या सगळ्या वॉकिंग ट्रॅकला एक लाइटिंग केलेली आहे, म्हणजे इकडची स्थानिक लोक म्हणतात की आमचे श्रीवर्धन म्हणजे मुंबईतले दुसरे मरीन ड्राईव्ह झालेले आहे. ह्या ट्रॅकवर हळूहळू निवांत फिरत असताना पुढे आपल्याला पाहायला मिळते ओपन जिम. श्रीवर्धन बीचकडे काही महिन्यांपूर्वी तयार केलेले आहेत वेगवेगळे स्टॅच्यू आणि ते तयार केलेले आहेत मेकॅनिकल पार्ट्स पासून, म्हणजे टाकाऊ पासून त्यांनी टिकाऊ असे मोठे मोठे स्टॅच्यू तयार केलेले आहेत. त्यामध्ये सर्वात पहिला आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे झिंगा, म्हणजेच प्रॉन्स. ह्याच वॉकिंग ट्रॅकवर आपण सलग चालत राहिलो तर सेकंड स्टॅच्यू आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे क्रॅब्सचा. खरं सांगायचं म्हणजे तर संपूर्ण बीचचे अट्रॅक्शन हे 3 स्टॅच्यू आहेत. पहिला प्रॉन्स होता, सेकंड क्रॅब्स आहे आणि थर्ड होता कोळी, ज्यामध्ये बोटीवरती बसलेले कोळीन आपल्याला माशाचं जाळं फेकतानाचं दृश्य पाहायला मिळतं. तिथपर्यंत मी पोहोचू शकली नाही. गुगलवरती तुम्हाला ह्याचा फोटो नक्की पाहायला मिळेल. काय मग आत्तापर्यंतच्या तुमच्या 2 प्रश्नांची उत्तरं तर तुम्हाला मिळाली असतील. मग विचार आता पक्का करा श्रीवर्धन बीचला जायचा, आणि व्हिडिओ आवडतोय ना मग एक लाईक नक्की करा. चला तर मग आता पुढे जाऊया आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे, म्हणजे पेटपूजा कुठे करायची. चला तर मग निघूया आता पेटपूजेचा विचार करायला. बीचच्या बाहेरच तुम्हाला खाण्यापिण्याचे भरपूर स्टॉल अवेलेबल आहेत, ज्यामध्ये मी तुम्हाला काही स्टॉल
ठराविक दाखवत आहे। श्रीवर्धनमध्ये आल्यानंतर नाश्ता कुठे करायचा, जेवायचा कुठे, हा प्रश्न हा सगळ्यांनाच असतो। काही माहीत नसतं नवीन ठिकाणी आल्यानंतर, काही जण रेग्युलर येतात त्यांना माहीत असेल, पण माझा अनुभव मी नक्की शेअर करेन। मी आता बीचवर सकाळी मस्त खेळून आलेली आहे, फोटोशूट वगैरे झालेलं आहे आणि इथे गरमागरम घावन, मेदू वडा, पोहे, उपमा सगळं मिळतं कमी रेंजमध्ये। आणि प्लस जर तुम्ही बोटीवरती लिलावासाठी माशांसाठी गेलात, तिथून मासे जर तुम्ही आणलेत तर 350 रुपयामध्ये मासे फ्राय करून दिले जातात आणि वरती चपातीचे भाताचे ते एक्स्ट्रा चार्जेस घेतले जातात। चला तर मग आता गरमागरम नाश्ता करून घेऊया। माझ्यासोबत आहे आता लक्ष्मी, तिने मला हे सगळं दिलेलं आहे। खूप छान आहे, टेस्ट सगळी छान आहे। आणि नेक्स्ट टाइम तुम्ही जर श्रीवर्धनमध्ये आलात तर श्री सवाई सर्जाच्या स्टॉलवरती नक्की जा। गुड मॉर्निंग। आज माझी दुसरी सकाळ आहे श्रीवर्धनमधली। मी आज आलेले आहे श्री सद्गुरू कृपामध्ये। मी तुम्हाला तसंही सांगणार होते, नाश्ता करण्यासाठी इथे बरेच तुम्हाला ऑप्शन आहेत। मी दाखवते। मी आज ऑर्डर केलेली आहे गरमागरम घावन, काकू टाकतात या, मी तुम्हाला दाखवते। सकाळच्या नाश्त्यामध्ये ह्याच्या व्यतिरिक्त काय काय? पोहे वगैरे सगळं। बरं, पोहे, मिसळ, ऑमलेट, घावण वगैरे, भुर्जी पाव सगळं गरम गरम। आंबोळी पण, घावण पण। बरं, कोकणातला स्पेशल। काय मच्छी वगैरे, घावण। हो ना, एक आंबोळी दिली ती, एक आंबोळी पण खाऊन बघा मस्त पैकी। ऐकलं? एवढं खाणं माझं होणार आहे का सकाळ सकाळ? नाही होणार एवढं, पण तरी पण हे 3 प्लेट घेतल्यात तरी घेतलेत। 1 प्लेट आंबोळी घ्या, 2 प्लेट घावण घ्या। चला मग नाश्त्याला बसूया आणि फ्रेश नाश्ता करूया। हेलो फ्रेंड, आज मी खाना ने गरम प्लेट मीठ आणि त्याच्याबरोबर दिलेला एक पाव। आणि तू काय खाते मम्मा? मी खात आहे घावण। कोकणामध्ये आल्यानंतर घावण खायचे असतात, मिसळपाव नाही। काय बरोबर ना? श्रीवर्धनमध्ये जर तुम्ही प्युअर व्हेज हॉटेल शोधत असाल तर पळदे खानावळ हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असेल। पळदे खानावळमध्ये मी झुणका भाकर ट्राय केली आणि विहानने ट्राय केले मोदक। जेवण झाल्यानंतर समोरच्या स्टॉलवरती हे सगळे कोकणी पदार्थ आम्हाला पाहता आले, ज्यामध्ये आवळा सरबत, कोकम सरबत, आंबा बर्फी, फणस बर्फी आणि बरेच पीठ आणि खाण्याचे पदार्थ इथे अवेलेबल होते। सोबत काही आम्हीही घेऊन गेलो। कोकणात आल्यानंतर तुम्ही काय नेता हे मला कमेंट करून नक्की सांगा। सकाळच्या नाश्त्यामध्ये गरमागरम घावण खाल्ले, दुपारी गरमागरम उकडीचे मोदक खाल्ले। आता संध्याकाळी मात्र नॉनव्हेज खाण्याचा बेत केलेला आहे आणि म्हणूनच श्रीवर्धनमध्ये खूप जुने आणि प्रसिद्ध हॉटेलमध्ये मी आज आलेले आहे। त्याचं नाव आहे प्रसाद। या सगळ्यांचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता। श्रीवर्धनमध्ये या हॉटेलमध्ये बरीच गर्दी असते, वेटिंगसाठी तुम्हाला 15 ते 20 मिनिटं थांबावेच लागते। पण मी बऱ्याच जणांकडून ऐकलेलं आहे की इकडचं जेवण खूप टेस्टी आहे आणि स्वस्त आणि मस्त आहे। मी पण आज ट्राय करणार आहे इथे फिश थाळी, बघूया टेस्ट कशी आहे ती। भूक खूप लागलेली होती, पण गर्दी आणि वेटिंग बघितली आणि विचार केला पहिला मेनू कार्ड बघूया आणि जेवायचं काय ते ठरवूया। या हॉल व्यतिरिक्त त्यांचा एक AC हॉल सुद्धा आतमध्ये अवेलेबल आहे, ज्याचे थोडे एक्स्ट्रा चार्जेस ते घेतात। इथे तुम्ही व्हेज थाळी, मटन थाळी
आणि फिश थाळी ट्राय करू शकता। या व्यतिरिक्त मी कोणती थाळी इथे ट्राय केली याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी केला आहे, तो तुम्ही नक्की बघा। जेवणाचा विषय सुरू आहे तर आता मी तुम्हाला सांगते की कोकणामध्ये कुठे तुम्हाला आता मासे स्वस्त मिळणार आहेत, इथे बोटी किती वाजता येतात आणि ते कुठे येतात आणि लिलाव हे सगळं तुम्हाला इथून पुढे पाहता येणार आहे। चला तर मग आता निघूया तुमच्या चौथ्या प्रश्नाच्या उत्तराकडे, म्हणजे जीवना बंदर। श्रीवर्धन पासून जीवना बंदर हे अंतर 1.5 ते 2 किलोमीटर इतकेच आहे। सकाळी तुम्हाला इथे लवकर यावे लागते आणि हे दृश्य पाहण्यासाठी तर तुम्ही आवर्जून यावे अशी माझी मनापासून इच्छा आहे। आणि विथ फॅमिली आलात तर खूपच भारी, कारण की मुलांसोबत आणि फॅमिली सोबत हा अनुभव तुम्ही एकदा नक्की घ्या। दादा झाला का चहा पिऊन? सकाळी साधारण 8 ते 8:30 या वेळेमध्ये इथे बोटी येतात, त्यातून आपल्याला ताजे मासे कसे काढले जातात आणि कसा लिलाव केला जातो हे पाहता येतं। बोटीतून काढलेले मासे टोपल्यांमध्ये वेगवेगळे केले जाते आणि पुढे सुरू होतो तो त्यांचा लिलाव। लिलाव संपल्यानंतर ह्याच कोळीन बाहेर हे मासे विकण्यासाठी बसलेले असतात, त्याच्यामध्ये तुम्ही बार्गेनिंग करून मासे स्वस्त मध्ये नक्कीच घेऊ शकता। या व्यतिरिक्त हे मासे तुम्हाला घरी घेऊन जायचे असतील तर तुम्हाला हे मासे कटिंग करून दिले जातात आणि प्लस जवळच असलेल्या बर्फाच्या कारखान्यामध्ये हे बर्फ आणि तो आईस बॉक्स मध्ये हे मासे साधारण प्रवासामध्ये 4 ते 5 तास फ्रेश राहू शकतात। आणि जर हे मासे तुम्हाला फ्रेश खायचे असतील तर श्रीवर्धन मध्ये घरगुती खानावळ बरेच आहेत, किंवा मी सजेस्ट केलेल्या तुम्हाला स्टॉल वरती हे मासे 3 ते 4 तासामध्ये बनवून दिले जातात। श्रीवर्धन मध्ये तुम्हाला राहण्याचे बरेच ऑप्शन आहेत, फक्त बुकिंग आधी करा, कारण की सुट्टींच्या दिवसामध्ये इथे पूर्ण श्रीवर्धन रिसॉर्ट्स हॉटेल्स बुक असतात आणि बरेच प्रॉब्लेम्स होतात। मी आता आलेले आहे सदानंद हॉलिडेज मध्ये, इथे 2च रूम अवेलेबल आहेत, एसी आणि नॉन एसी। त्यांचे रूम भाडे साधारण 2 ते 3 हजार इतके आहे। सदानंद हॉलिडे मध्ये जर तुम्ही रूम घेतली ना तर सकाळ ही तुमची सनबर्ड्सने होणार आहे, कारण की हे पक्षी सकाळी खिडक्यांवरती येऊन टकटक असा आवाज करतात आणि आपल्याला जाग करतात। दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या रूमच्या मागे आहे सुंदर अशी वाडी। कोकणातली सुंदर वाडी बघण्याचा अनुभव मला प्रत्यक्षात घेता आला, ज्याचा सविस्तर व्हिडिओ मी माझ्या YouTube चॅनलला शेअर केला आहे, तो तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडले तर मला कमेंट नक्की करा। आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत, जिथे तुम्हाला असा प्रश्न पडतो की श्रीवर्धन मध्ये बघण्यासारखे काय आहे। तर मी आत्ता आलेले आहे सोमजाई माता मंदिर मध्ये। डिसेंबर महिन्यात मी श्रीवर्धन मध्ये होते आणि तेव्हा सोमजाई मंदिर मध्ये यात्रेची तयारी सुरू झालेली होती। हे प्रसिद्ध मंदिर म्हणजे श्रीवर्धनचे मुख्य मंदिर असून श्रीवर्धनची ग्रामदेवता देवी सोमजाई हिचे हे मुख्य मंदिर आहे। मंदिर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व तांबडी या टेकडीच्या पायथ्याशी वसलेले आहे। मूळ मंदिर प्राचीन असून अगस्ती मुनींनी याची स्थापना केलेली आख्यायिका इथे लिहिलेली आहे। सध्याचे मंदिर हे साधारण 250 वर्षांपूर्वी पेशव्यांनी या मंदिरचा जीर्णोद्धार करून बांधलेले आहे। येथे कोरीव काम व जुन्या काळातील समया बघण्यासारखे असून देवीची सुंदर मूर्ती ही प्राचीन कलाकुसरचे उत्तम उदाहरण आहे। देवीचे मुख्य मंदिर, मोठी ओसरी व मंदिराचा बाहेरचा पटांगण हा विस्तार आहे। श्रीवर्धन मधील सर्व मुख्य सण रथसप्तमीची रथयात्रा, दहीहंडी, नवरात्र, होळी हे या मंदिर परिसरात उत्सवाने साजरे केले जातात। येथील वैशिष्ट्य असे की मोरपिसांच्या गुच्छाने भाविकांना देवीचा अंगारा भाविकांच्या अंगावर लावला जातो, त्यामुळे वाईट शक्ती निघून जातेच आणि देवीचा आशीर्वाद सुद्धा मिळतो अशी इकडच्यांची श्रद्धा आहे।
आहे आपला आता सेकंड पॉइंट। आता मी आलेले आहे स्वयंभू जीवनेश्वर मंदिर मध्ये। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे। पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते ते मोठे दीपस्तंभ आणि त्याच्या शेजारीच आहे तुळशी वृंदावन। शेजारी आपल्याला एका झाडाखाली मारुतीचे छोटेसे देऊळ पाहायला मिळते, ज्यामध्ये हनुमानाची मूर्ती संगमरवरी आहे। मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला 2 कुंड सुद्धा पाहायला मिळतात। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला आपल्याला छोटेसे तुळशी वृंदावन पाहायला मिळते आणि उजव्या हाताला आहे नंदी। हा नंदी थोडासा वेगळा पाहायला मिळाला, कारण की त्याच्या पायामध्ये इथे 2 नाग आपल्याला पाहायला मिळतात आणि शेजारी आहे शिवपिंड आणि त्याच्या शेजारी आहे उंदीर मामा। हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि त्याची ठेवण आज सुद्धा त्यांनी तशीच जपली आहे। गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आणि समोर होता तो विहान। मला सांगत होता, मम्मा तू माझ्यासोबत चल, मी तुला दाखवतो काय काय आहे ते आतमध्ये। सुरुवात झाली ती नंदीच्या संगमरवरी मूर्तीने आणि त्यानंतर विहानचा फेवरेट गणपती बाप्पा तिथे होता आणि त्याने मनापासून त्याला नमस्कार केला। केशरी रंगातली गणपतीची मूर्ती हसऱ्या चेहऱ्याची खूप सुंदर इथे दिसत होती। आता आपण दर्शन घेऊया मुख्य स्वयंभू आणि प्राचीन शिवपिंडीचे। मंदिराच्या जवळच वॉकिंग डिस्टन्सवर आहे जीवनेश्वर कुंड, तेही पाहण्यासारखे आहे। श्रीवर्धन मधले हे आहे तिसरे पॉइंट, जे आहे श्रीमंत पेशवे स्मारक।
काय मग मिळाल्या ना आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, तेही एकाच व्हिडिओमध्ये? सांगितलं होतं माझा व्हिडिओ पाहिला की तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ पाहायची आवश्यकता नाही. आता थोडा वेळ आम्ही क्रिकेट खेळतो, तोपर्यंत व्हिडिओ तुम्हाला आवडला आहेच ना? मग एक लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा की श्रीवर्धनला तुम्ही कधी निघताय आणि जाऊन आल्यानंतर तुम्हाला श्रीवर्धन कसं वाटलं हेही मला नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रत्येक ठिकाणांचे मॅप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. प्लस सोमजाई वॉटर पार्कचे आणि कोकणातल्या वाडीचे व्हिडिओ सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत. ते तुम्ही नक्की बघा आणि लवकरच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि श्रीवर्धनची ट्रिप एन्जॉय करा.